जर तुम्हाला सकाळी लिंग ताठ जाणवत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. कारण ही छोटी वाटणारी गोष्ट तुमच्या शरीराच्या मोठ्या प्रॉब्लेमकडे इशारा देत असू शकते. मॉर्निंग इरेक्शन मागचं खरं सायन्स काय आहे आज सगळं स्पष्ट होणार. सकाळी उठल्यावर पुरुषांच्या शरीरात एक गोष्ट घडते जी जवळपास प्रत्येकाने अनुभवलेली असते, पण तिच्या मागचं खरं कारण आजही 90% लोकांना माहिती नाही. काही लोकांना ही गोष्ट कधीच अनुभवायला मिळत नाही आणि हेच त्यांच्या आरोग्याबद्दल मोठं संकेत असू शकतं. तर आज आपण जाणून घेणार आहोत सकाळी उठल्यावर पुरुषांच्या शरीरात नेमकं काय घडतं आणि त्याचा अर्थ काय असतो. मानवी शरीर झोपेत असताना पूर्णपणे बंद पडत नाही. उलट त्यावेळी शरीरात अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया चालू असतात. आपण झोपलो की मेंदू वेगवेगळ्या स्टेजमधून जातो. कधी झोप खूप गाढ असते, कधी हलकी असते, तर कधी स्वप्नांचा काळ असतो. या स्वप्नांच्या टप्प्याला REM स्लीप असं म्हटलं जातं. या टप्प्यात मेंदूची ॲक्टिव्हिटी वाढते, शरीरातील काही मसल्स रिलॅक्स होतात आणि नर्वस सिस्टीम वेगळ्या पद्धतीने काम करू लागतो. याच काळात लिंगाकडे जाणारा रक्तप्रवाह वाढू शकतो आणि त्यामुळे इरेक्शन निर्माण होतो. यासाठी कोणताही सेक्शुअल विचार किंवा बाहेरून आलेली उत्तेजना आवश्यकच असते असं नाही. अनेक पुरुषांना वाटतं की इरेक्शन म्हणजे फक्त कामुक भावना किंवा सेक्शुअल इच्छा याचं चिन्ह आहे, पण वास्तव खूप वेगळं आहे. इरेक्शन हा एक फिजिओलॉजिकल रिफ्लेक्ससुद्धा असू शकतो. म्हणजेच शरीरातील नर्व्हस, हॉर्मोन्स आणि ब्लड सर्क्युलेशन यांच्या एकत्रित क्रियेमुळे इरेक्शन होऊ शकतो. सकाळी उठल्यावर इरेक्शन जाणवणं म्हणजे शरीरातील सेक्शुअल सिस्टीम व्यवस्थित काम करत असल्याचं एक नैसर्गिक लक्षण असू शकतं. यामागचं एक मोठं कारण म्हणजे टेस्टोस्टेरोन हा हॉर्मोन. पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरोन हा मुख्य सेक्स हॉर्मोन मानला जातो. हा हॉर्मोन दिवसभर सारख्याच पातळीवर राहत नाही. सकाळच्या वेळेला त्याची पातळी सर्वाधिक असते. त्यामुळे शरीर सेक्शुअल स्टिम्युलेशनसाठी जास्त सेन्सिटिव्ह असू शकतं. अनेक वेळा काहीही विचार न करता किंवा कोणतंही स्वप्न न पडतासुद्धा इरेक्शन होऊ शकतो. हा शरीराचा नॅचरल रिदम असतो. काही वेळा दुसरं कारण म्हणजे मूत्राशय भरलेला असणं. रात्री झोपेत लघवी रोखली गेली तर ब्लॅडरमध्ये प्रेशर वाढतो. हा प्रेशर आसपासच्या नर्व्हसवर परिणाम करू शकतो. या नर्व्हसचा संबंध इरेक्शन मेकॅनिझमशी असतो. त्यामुळे काही पुरुषांना सकाळी इरेक्शन आणि लघवीची अर्ज एकाच वेळी जाणवते. मात्र हे प्रत्येक वेळी होतच असं नाही. या अनुभवाकडे गिल्ट किंवा भीतीने पाहण्याची गरज नाही. अनेक तरुण मुलांना वाटतं की माझ्यासोबतच असं का होतंय किंवा मी काही चुकीचा विचार करत आहे का. पण मॉर्निंग इरेक्शन हा कामुकतेशी थेट जोडलेला नसतो. तो शरीराच्या ऑटोमॅटिक नर्वस सिस्टीमचा भाग असतो. जसं कधी अचानक शिंक येते किंवा जांभई येते, तसं इरेक्शनसुद्धा कधीकधी आपल्या कंट्रोल बाहेर होतो. किशोरवयीन मुलांमध्ये हा अनुभव जास्त तीव्र असू शकतो, कारण त्या काळात हॉर्मोन्स खूप ॲक्टिव्ह असतात. शरीरात फिजिकल आणि इमोशनल बदल चालू असतात. त्यामुळे इरेक्शन वारंवार जाणवू शकतो. जसं जसं वय वाढतं तसं त्याची फ्रिक्वेन्सी कमी होऊ शकते. मात्र पूर्णपणे बंद होणं किंवा खूप अचानक बदल होणं हे लाईफस्टाईल किंवा हेल्थ इश्यूजकडे इशारा करू शकतं. स्ट्रेस, झोपेची कमतरता, चुकीचा आहार, एक्सरसाइजचा अभाव, स्मोकिंग किंवा अल्कोहोल यांचा इरेक्शनवर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण वाढला की नर्वस सिस्टमवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे सेक्शुअल हेल्थसुद्धा प्रभावित होऊ शकते. म्हणूनच हेल्दी लाईफस्टाईल ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. मॉर्निंग इरेक्शन हा एक प्रकारे बॉडी चेकसुद्धा असतो असं काही तज्ज्ञ मानतात. कारण इरेक्शन होण्यासाठी योग्य ब्लड फ्लो, हेल्दी नर्वस आणि बॅलन्स्ड हॉर्मोन्स आवश्यक असतात. जर एखाद्या पुरुषाला खूप काळ इरेक्शन जाणवत नसेल तर कधीकधी ते डायबिटीज, हाय BP, ओबेसिटी किंवा डिप्रेशनसारख्या गोष्टींशी संबंधित असू शकतं. मात्र याचा अर्थ लगेच मोठा आजार आहे असा होत नाही. अनेक पुरुष सकाळी इरेक्शन झाल्यावर लगेच लाजतात किंवा पॅनिक होतात. विशेषतः जर ते फॅमिलीसोबत राहत असतील किंवा शेअर्ड स्पेसमध्ये झोपत असतील तर ऑकवर्ड वाटू शकतं. पण हा अनुभव लपवण्यासारखा किंवा चुकीचा नाही.
शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांना समजून घेणं आणि त्याबद्दल योग्य माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. काही वेळा इरेक्शन झाल्यावर लगेच लघवी केल्यावर तो कमी होतो, कारण ब्लॅडरमधील प्रेशर कमी होतो आणि नर्वस स्टिम्युलेशनसुद्धा बदलते. काही वेळा उठून चालायला लागल्यावर किंवा लक्ष दुसरीकडे गेल्यावर इरेक्शन आपोआप कमी होतो. हे सगळं पूर्णपणे नॉर्मल आहे. सेक्शुअल थॉट्स, फॅन्टसीज किंवा पार्टनरबद्दल अट्रॅक्शन असणं ही वेगळी गोष्ट आहे. मॉर्निंग इरेक्शन हा त्याच्याशी नेहमी जोडलेला नसतो. अनेक वेळा कोणतंही स्वप्न न पडतासुद्धा इरेक्शन होतो. त्यामुळे स्वतःला जज करण्याची गरज नाही. पुरुषांच्या सेक्शुअल हेल्थमध्ये कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असतो. जर एखाद्या छोट्या गोष्टीबद्दल सतत ओव्हर थिंकिंग केलं तर अँक्झायटी वाढते. अँक्झायटीमुळे इरेक्शन प्रॉब्लेमसुद्धा निर्माण होऊ शकतात. म्हणूनच एज्युकेशन आणि अवेअरनेस खूप गरजेचे आहे. पार्टनर असलेल्या पुरुषांसाठी सुद्धा मॉर्निंग इरेक्शन कधीकधी क्युरिओसिटीचा विषय असतो. काही जोडप्यांमध्ये याबद्दल मजेशीर चर्चा होते, काहींमध्ये गैरसमज होतात. पण ओपन कम्युनिकेशन असेल तर इंटिमेसी हेल्दी राहते. एक्सरसाइज केल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, त्यामुळे इरेक्शन क्वालिटीसुद्धा चांगली राहू शकते. योगा, वॉकिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग यांचा फायदा होतो. तसेच बॅलन्स डाएट ज्यात प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि विटामिन्स असतात ती सेक्शुअल हेल्थसाठी उपयुक्त असते. स्लीप सायकल व्यवस्थित असणं खूप महत्त्वाचं आहे. उशिरापर्यंत मोबाईल वापरणं, कमी झोप घेणं किंवा इररेग्युलर रूटीन ठेवणं यामुळे हार्मोन्स डिस्टर्ब होऊ शकतात. त्यामुळे मॉर्निंग इरेक्शनमध्ये बदल जाणवू शकतो. पोर्नोग्राफी किंवा मास्टर्बेशन यांच्याबद्दल अनेक मिथ्स समाजात पसरलेले आहेत. काही जण मॉर्निंग इरेक्शनला त्याच्याशी जोडतात, पण सायंटिफिक दृष्टिकोनातून पाहिलं तर मॉर्निंग इरेक्शन हा इंडिपेंडंट फिजिओलॉजिकल फिनॉमिनन आहे. जर इरेक्शन खूप वेळ टिकून राहिला, वेदना झाल्या किंवा डिस्कम्फर्ट जाणवला तर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं. याला प्रायापिझमसारखी मेडिकल कंडिशन असू शकते, जरी ती रेअर असली तरी. मेंटल हेल्थ आणि सेक्शुअल हेल्थ यांचा संबंध खूप जवळचा आहे. डिप्रेशन किंवा रिलेशनशिप स्ट्रेसमुळे सेक्शुअल रिस्पॉन्स बदलू शकतो. त्यामुळे ओव्हरऑल वेलबिईंगकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शेवटी इतकंच, सकाळी इरेक्शन होणं ही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही, घाबरण्यासारखी नाही आणि चुकीची तर अजिबात नाही. हा पुरुषांच्या शरीराचा एक नैसर्गिक भाग आहे. जर तुलाही हा अनुभव येत असेल तर तू एकटाच नाहीस. लाखो पुरुष रोज सकाळी उठताना हेच अनुभवत असतात. शरीर स्वतःची अनेक कामं शांतपणे करत असतं आणि मॉर्निंग इरेक्शन त्यापैकीच एक साधी, नैसर्गिक आणि बायोलॉजिकल प्रक्रिया आहे. सकाळी इरेक्शन होणं ही लाज वाटण्यासारखी, चुकीची किंवा घाबरण्यासारखी गोष्ट नाही. हा पुरुषांच्या शरीराचा एक नैसर्गिक भाग आहे. जर तुलाही हा अनुभव येत असेल तर तू एकटाच नाहीस. लाखो पुरुष रोज सकाळी उठताना हेच अनुभवत असतात. शरीर स्वतःची अनेक कामं शांतपणे करत असतं आणि मॉर्निंग इरेक्शन त्यापैकीच एक साधी बायोलॉजिकल प्रक्रिया आहे. मित्रांनो, अशीच सोपी आणि प्रामाणिक सेक्स एज्युकेशन माहिती तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच एज्युकेशनल कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अजून युजफुल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायला मोटिवेशन देतो. धन्यवाद.